जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अभिषेक जाधव. मित्रांनो, आजचा विषय असा आहे, तुम्हाला जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट परमनंटली डिलीट करायचं असेल तर ते तुम्ही कशा प्रकारे परमनंटली डिलीट करू शकता हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. चला तर मित्रांनो, बघूया आपण. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील इंस्टाग्राम या ऍप मध्ये जायचंय. इंस्टाग्राम मध्ये गेल्यानंतर तुमच्या प्रोफाईल वरती जायचंय. प्रोफाईल वरती गेल्यानंतर तुम्हाला या ज्या आडव्या 3 रेषा दिसत आहेत यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अकाउंट सेंटर यावरती क्लिक करायचंय आणि इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स मध्ये जायचंय. त्यानंतर तुमच्या समोर असे तुम्हाला अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल हे जे दिसत आहे यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला दिसेल अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल. तर इथे तुम्हाला अकाउंट डिलीट करायचं असेल तर इथे डिॲक्टिव्हेशन ऑफ ऑर डिलेशन हे 2 ऑप्शन दिसते. तुम्ही ते डिॲक्टिव्हेशन करू शकता किंवा डायरेक्ट डिलीट करू शकता. इथे तुम्हाला क्लिक करून त्यानंतर तुमच्या समोर जे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याचं नाव पूर्ण दिसतंय. आता माझे HMR टेक हे नाव आहे तर इथे तुम्हाला दिसेल आणि इथे क्लिक करून तुम्ही इथे डिॲक्टिवेट अकाउंट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला जर परमनंटली डिलीट करायचं असेल अकाउंट तर इथे डिलीट अकाउंट यावरती तुम्ही सिलेक्ट करून इथे कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रिझन विचारलं जातंय डिलीट युअर इंस्टाग्राम अकाउंट. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करून तुम्ही डिलीट करू शकता आणि नंतर कंटिन्यू करायचंय. त्यानंतर इथे अनदर अकाउंट ऑन इंस्टाग्राम तर इथे कंटिन्यू करायचं. परत एकदा कंटिन्यू करून इथे तुम्हाला तुमचा जो जीमेलचा जो तुमचा इंस्टाग्रामचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. आणि कंटिन्यू करायचंय आणि इथे तुम्हाला दिसेल कन्फर्म परमनंटली अकाउंट डिलेशन यावरती डायरेक्ट डिलीट अकाउंट वरती क्लिक करायचे. इथे ते तुम्हाला शो करत आहे 16 डिसेंबर 2025 पर्यंत तुमचं अकाउंट डिलीट होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं अकाउंट डिलीट करू शकता परमनंटली. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.